नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी. गेली बरेच दिवसांपासून आपण वाल्मिक कराड याच्याविषयी चर्चा केली नाही आणि त्याच्याविषयी तुम्ही काही बोललेलाच नाहीत, अशा प्रतिक्रिया आल्या. खरं तर नुकतीच 3 जून रोजी बीडच्या विशेष मकोका न्यायालयामध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणी 6वी सुनावणी पार पडली. यावेळी खास असं काही घडलं नाही, पण उज्ज्वल निकम यांनी असं स्पष्ट केले की येत्या 17 जूनला वाल्मिक कराड आणि त्याच्याविषयीच्या प्रलंबित अर्जांवर सुनावणी होणार आहे. अर्थात त्यावेळी मी नसणार आहे असं उज्ज्वल निकम म्हणालेत, पण आमचे सहाय्यक सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे असतील. आता त्या दिवशी काय असं आहे की तो दिवस अत्यंत महत्वाचा आहे? तर त्या दिवशी वाल्मिक कराड याची संपत्ती जप्त करायची किंवा कशी यावर सुनावणी आणि युक्तिवाद होणार आहे. त्यामुळं हा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. खरं तर वाल्मिक कराड याच्या नावावर असलेली स्थावर जंगम मालमत्ता म्हणजे चल आणि अचल संपत्ती, ही संपत्ती त्यानं कुठनं जमवली, कुठून गोळा केली, एवढी संपत्ती त्याच्याकडे आलीच कशी, या प्रश्नांची उत्तरं मिळणं गरजेचं आहे. आणि आता तर तो मकोका अंतर्गत कोर्टातून मला दोषमुक्त करावं असा अर्ज करून बसलाय. त्यामुळं मकोका अंतर्गत त्याच्यावर जर गुन्हा दाखल असेल तर संपत्ती जप्त करता येते का? तर येते. आणि ती जप्त करण्यासाठी जो युक्तिवाद आहे तो या 17 जूनला होणार आहे. त्यामुळे 17 जून हा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. लोकांना लुबाडून, धमकावून, बळकावून त्यांच्याकडून सगळ्या जमिनी, प्रॉपर्टी हडप करणाऱ्या या वाल्याच्या नावावर असलेली संपत्ती ही सरकारी तिजोरीत जमा व्हायला पाहिजे, हे मान्य आहे. पण माझं तर त्यापुढे जाऊन म्हणणं आहे आणि म्हणूनच तर मी हे लाईव्ह करतोय, ज्याचं नावच आहे वाल्याच्या करोडोंच्या संपत्तीचं करायचं काय. अहो काय 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 विचारताय? जप्त करा आणि बीडचा विकास साधा. आणि हेच मला सांगायचं. खरं तर आतापर्यंत या वाल्यानं जे काही कमावलंय ते सगळं काही इतरांच्याच कडून ओरबाडलेलं आहे. या वाल्याची संपत्ती जवळपास 2000 ते 4000 कोटींपर्यंत असल्याचा दावा त्यांच्या जिल्ह्यातल्या तालुक्यातले म्हणजेच आष्टीचे भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केलाय. आता याच प्रकरणावर 17 जून रोजी सुनावणी होणार आहे. त्यामुळे हा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. खरं तर वाल्मिक कराड हा संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये 36 दिवस केवळ खंडणी याच गुन्ह्याच्या खाली फक्त इकडं तिकडं फिरत होता. अर्थात त्यातले काही 22-23 दिवस तो फरार होता. पुढचे काही 14 दिवस तो पोलीस कोठडीत होता. पण ज्या दिवशी 14 जानेवारीला त्याच्यावर मकोका अंतर्गत कारवाई झाली आणि त्याला हत्या प्रकरणात घेतलं गेलं, तेव्हापासून आतापर्यंत चर्चा हीच आहे की वाल्मिक कराडकडे आलेली संपत्ती कुठून आली. त्यामुळे या संपत्तीचा हिशोब लागला पाहिजे. काय केलं वाल्यानं? वाल्यानं खरं तर या बीड मधल्या परळीतल्या थर्मल पॉवर प्लांट इथून जो राखेतून जो सगळा काळा पैसा निघाला, त्याच पैशांचा वापर आणि त्याच पैशाच्या माध्यमातून एवढी करोडोंची संपत्ती जमवली. त्याची किती संपत्ती आहे, त्याच्याकडे काय काय आहे, सगळं तुम्हाला सांगणार आहे. शेवटपर्यंत फक्त लाईव्ह पहा. या वाल्यानं ज्यांच्याकडून संपत्ती ओरबाडली ते सगळे बीडकर आहेत. सर्वसामान्य जनता, बीडचे उद्योजक, बीडचे शेतकरी, बीडचे गोरगरीब, या सगळ्यांकडून त्यांनी सगळी ही संपत्ती हिसकावून घेतली, मालमत्ता प्रॉपर्टी लाटली. आता ती संपत्ती त्यांच्याच विकासासाठी कामी आली पाहिजे. ती केवळ सरकारी तिजोरीत जमा होण्यापेक्षा ती विकून त्यातून जे काही पैसे येतील तो सगळा पैसा बीडच्या विकासासाठी लावला पाहिजे. कारण इतकी वर्ष झाली या बीडमध्ये विकास नावाचा प्रकार दिसत नाही. कायम बघावं त्या बेरोजगारी, बघावं तेव्हा त्याच जोडीला अत्यंत भयानक अशी निकृष्ट दर्जाची आरोग्य सेवा. बीड मध्ये
केवळ आणि केवळ गरिबांचं होत असलेलं शोषण, यामुळे बीड जिल्हा सोडून स्थलांतरित होणारे सगळे लोक, हे सगळं कारण घडलंय ते म्हणजे बीडचा विकास नाही. बीडमधल्या नेत्यांची राजकीय इच्छाशक्तीच जणू संपलेली आहे आणि या बीडमध्ये विकासाच्या नावानं नुसती बोंबाबोंब आहे, बाकी काही नाही. खरं तर बेरोजगारी आणि शिक्षणाचा अभाव या गोष्टींमुळं बीड आता गुन्हेगारीकडे वळलेलं आहे. आणि बीडची गुन्हेगारी किती आणि कशी आहे हे मी सांगायची गरज नाही. खरं तर मागच्या 5 वर्षांचा लेखाजोखा जर आता आपण बघितला तर 5 वर्षात 300हून अधिक हत्या या एकट्या बीड जिल्ह्यात झाल्यात. मागील 5 वर्षांमध्ये खुनाचे प्रयत्न 765 झालेत. मागील 5 वर्षात अत्याचाराचे गुन्हे 782 आहेत. यावरूनच बीड जिल्ह्यातलं गांभीर्य लक्षात येत आहे. मग हे सगळं घडलं का? तर या राजकीय गुंडापुंडांच्या वरदहस्तानं माजलेले हे गुन्हेगार, त्यातलाचा वाल्या आणि यानं कमवलेली सगळी संपत्ती, ही संपत्ती ज्यांची होती ते सगळे बिचारे एकतर स्थलांतरित झाले, बीड सोडून गेले किंवा देशोधडीला लागले. आता अशा प्रकरणामध्ये हे सगळं जे बीडमधलं जे हिंसक वळण सध्या दिसतंय ना, एक तर तो राजकीय संघर्ष आहे, त्यासाठी पोचलेले गुंड, वाळू माफियांचा सुळसुळाट आणि गुंड प्रवृत्तींना मिळणारा राजाश्रय, यामुळेच बीडचा विकास खुंटलाय. खरं तर या बीडमध्ये एक काळ असा होता ज्याला दंडकारण्य म्हणून बीडची ओळख होती. याच बीडमध्ये रावण जेव्हा सीतेचं हरण करून जात होता त्यावेळी जटायू पक्षाने त्याला अडवलं होतं आणि त्यांच्यात युद्ध झालं होतं. ते जटाशंकर मंदिर देखील याच बीडमध्ये आहे. म्हणून प्रभू श्रीरामाची पावलं या बीडच्या धरतीवर उमटलेली आहेत. याच बीडमध्ये चंपावती राणीने राज्य केलं म्हणून चंपावती नगरी म्हणून या बीडची ओळख आहे. याच बीडमध्ये मुबलक प्रमाणात लोखंड सापडत होतं एकेकाळी म्हणून त्याला बीड असं नाव पडलं आणि त्याचा अपभ्रंश बीड असा झाला. आता ही संतांची भूमी, मोठमोठ्या राजांची भूमी, साधू संतांची भूमी, महंतांची भूमी, या अशा बीडमध्ये हे असे वाल्यासारखे आणि गुंडपुंडांना पोचणारे, त्यांना राजाश्रय देणारे सगळे नको ते निपजले आणि त्यामुळे बीडची वाट लागली. बी फॉर बीड आणि बी फॉर बिहार हे काय समीकरण जुळवण्यात आलं, त्याचं कारण हेच, एक वेळ बिहार परवडला पण बीड नको अशी परिस्थिती गेल्या 4-5 महिन्यात बीडमध्ये पाहायला मिळाली. पण या अशा बीडमध्ये पोचले गेले ते वाल्यासारखे गुंड आणि यांना पोचणारे, यांना राजाश्रय देणारे तिथले राजकीय नेते. त्यामुळं केवळ एकट्या दुकट्याला दोष देऊन चालणार नाही. हे काय काल परवा घडलेलं नाही. अनेक वर्षांपासून बीडमध्ये हे असे वाल्यासारखे आधी निपजले, उपजले आणि त्यांनी करोडोची माया जमवली. म्हणून या अशा वाल्याच्या संपत्तीवर टाच आणणं, ती जप्त करणं, ती लिलावात काढणं आणि त्यातून मिळालेल्या पैशातून बीडचा विकास साधणं, तर आणि तरच या वाल्यानं कमवलेल्या बेहिशोबी संपत्तीचा फायदा कुठेतरी बीडवासियांना झाल्याशिवाय राहणार नाही. खरं तर बीडमध्ये झालं तरी काय? संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या माध्यमातून या वाल्याचं नाव पुढे आलं खरं, पण वाल्या काय काल परवा, म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरणातच वाल्याचं सगळं वलय पुढे आलंय असं नाही. त्यानं याच्या आधी देखील बरेच उद्योग केलेले होते. एकट्या परळी शहरात 10-12 गुन्हे आहेत. त्यातल्या 2 FIR मधून तर नाव वगळण्यात आलंय. खंडणी, अपहरण, जमिनी वळकावणे, दमदाटी, शिवीगाळ, दंगल घडवणे आणि प्रत्येक वेळी राजाश्रय घेणे. कधी या पक्षात तर कधी त्या पक्षात, कधी या पक्षाचा नेता तर कधी त्या पक्षाचा नेता धरायचा आणि आपलं सगळं काम साधायचं. एकेकाळी परळीचा प्रभारी नगराध्यक्ष, सुरुवात नगरसेवक पदापासून अगदी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा तालुकाध्यक्ष देखील झाला परळीचा, इथपर्यंत याची मजल गेली. धनंजय मुंडेंनी इतका नको तेवढा डोक्यावर चढवला की आज त्याच्यामुळे धनंजय मुंडेंच्या राजकीय कारकिर्दीला उतरती कळा लागली. केवळ आमदारकी या पदावर आज त्यांना गप्प बसावं लागतंय, मौन धरावं लागतंय, विपश्यना करावी लागते.
पालकमंत्रीपद मिळालं नाही, मिळालेलं मंत्रीपद टिकवता आलं नाही. का तर या वाल्याला डोक्यावर चढवला आणि या वाल्यानंच त्यांच्या डोक्यावर मिरा वाटल्या. या वाल्यानं जे काय उद्योग केले ते सगळे अख्ख्या महाराष्ट्रानं पाहिलेले आहेत, त्याचे ते कारनामे. म्हणून त्याची सगळी संपत्ती, त्याच्यापर्यंत जे काही आतापर्यंत पोचलेलं आहे, आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. या वाल्यानी या बीडमध्ये नेमकं केलं तरी काय? खरं तर राखेतून या वाल्मिक कराडनं वार्षिक 450 कोटी इतके रुपये कमवले आणि त्यातून नको नको इतके उद्योग त्यातून त्यांनी निर्माण केले आणि त्याच माध्यमातून आज हा वाल्या लोकांच्या समोर पुढे आला. खरं तर या बीड जिल्ह्यातली परिस्थिती जर आता आपण पाहिली तर एकट्या वाल्याकडे किती संपत्ती आहे याचा आकडा तुम्ही आम्ही मोजू शकत नाही. एकतर मकोका हा कायदा गुन्हेगारी टोळ्यांविरुद्ध वापरण्यात येतो. मकोका कायद्याच्या काही कलमांतर्गत आरोपीची संपत्ती पण जप्त करता येते आणि म्हणून विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी वाल्मिक कराडची संपत्ती जप्त करण्याचा अर्ज बीडच्या विशेष मकोका न्यायालयात सादर केला. इतकंच नव्हे तर आता त्याच्यावर 17 तारखेला सुनावणी देखील होणार आहे. त्यामुळे वाल्मिक कराडचे धाबे दाणले. खरं तर तपासाच्या दरम्यान या वाल्मिक कराड आणि त्याच्या कुटुंबियाच्या नावावर करोडोंची संपत्ती असल्याचं समोर आलं. त्यामुळे महाराष्ट्र सरकारनं त्याची संपत्ती जप्त करण्याची मागणी केली आहे. आता त्याच्याकडे काय काय आहे ते पण ऐकवतो. केज तालुका बीड जिल्ह्यातला 2500 चौरस फूट क्षेत्रफळ असलेली मालमत्ता आहे त्याच्या नावावर. किंमत किती आहे माहिती आहे? 1,69,00,00,000 रुपये. दगडवाडी शेतजमीन आहे त्याच्या नावावर. किती? 48,26,000 रुपये किमतीची. तडोळी 12 हेक्टर जमीन आहे, 5,84,000 रुपयांची. वडगाव परळी मधलं मंजिरी कराड त्याची पत्नी त्याच्या नावावर, तिच्या नावावर 1.79 हेक्टर जमीन आहे. किंमत किती आहे माहिती आहे? 13,15,000 रुपये. पुण्यात हा पठ्ठ्या बीडचा संपत्ती पुण्यात. पुणेकरांची देखील एवढी पुण्यात संपत्ती नसेल तेवढी याची संपत्ती आहे. मगर पट्टा या ठिकाणी त्याचे फ्लॅट्स, फर्ग्युसन रोड या ठिकाणी त्याची दुकानं, पिंपरी चिंचवड या ठिकाणी फ्लॅट्स आणि दुकानं. आता पुण्यातली डिटेल मालमत्ता सांगतो. फ्लॅट्स पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड मध्ये 5 फ्लॅट्स आहेत ज्यांची एकूण अंदाजे किंमत आहे 75 कोटी. काय डोळे गळगळले ऐकून, काय म्हणजे त्रास झाला. दुकान आहेत फर्ग्युसन कॉलेज रोडवर 7 दुकानं आहेत. प्रत्येक दुकान 5 कोटी रुपये किमतीचं आहे. चला हिशोब लावा. 7 कोटी 5 कोटी गुणिले 7 दुकानं 35 कोटी रुपयांची दुकानं एकट्या फर्ग्युसन रोडवर त्याची. इतर मालमत्ता वेगळ्याच. जमिनी बार्शी, माजलगाव आणि दिघोल त्याच्या नावावर 150 एकर जमिनी आहेत. गाड्या स्वमालकीच्या 5 महागड्या गाड्या आहेत. मग मर्सिडीज आलीच, इंडिवर आलीच, आणखी बऱ्याच गाड्यांची नावं तुम्हाला माहितीच आहेत. 2 अवजड वाहनं आहेत, 1 JCB मशीन आहे. आता एवढं सगळं ह्याच्या नावावर आहे. हे झालं महाराष्ट्रातलं म्हणतोय मी. महाराष्ट्राच्या बाहेर परराज्यात काय आहे, आणखी देशाच्या बाहेर काय आहे का, परदेशात, याचा अजून तपास व्हायचा आहे. अर्थात त्याची बँक खाती गोठवली होती CID न मध्ये तपासादरम्यान. आता मकोका कायदा काय सांगतो? मकोका कायदा हा गुन्हेगारी टोळ्यांविरुद्ध वापरण्यात येतो. जिथं गुन्हेगारी संघटित स्वरूपात तसेच आर्थिक फायद्यासाठी केली जाते त्यामध्ये खंडणी, खून, गुन्हेगारी षडयंत्र, मालमत्तेचा बेकायदेशीर वापर यांचा समावेश होतो. मग आता मकोका अंतर्गत संपत्ती जप्तीचा अधिकार का दिला जातो? मकोका कायद्यातील कलम 20 आणि भारतीय फौजदारी प्रक्रिया संहिता CRPC मधील कलम वापरून खालील कारणांमुळे संपत्ती जप्त करण्यात येते. काय? गुन्ह्यातून मिळवलेली संपत्ती. मिळवली का? हो, मिळवली आहे. जर अशी शंका आहे की गुन्हेगारी कृत्यातून म्हणजे खंडणी, बेकायदेशीर व्यवसाय यातून संपत्ती मिळवली असेल तर ती संपत्ती बेकायदेशीर कमाई समजली जाते. आरोपीचा आर्थिक बळ
कमी करून त्याचं नेटवर्क उद्ध्वस्त करण्यासाठी संपत्ती जप्त करणं महत्त्वाचं ठरतं. तपासात अडथळा येऊ नये म्हणून आरोपी आपली संपत्ती लपवू नये, विकू नये किंवा तिला दुसऱ्याच्या नावावर करू नये म्हणून ती जप्त केली जाते. मग आता संपत्ती जप्तीची प्रक्रिया काय आहे? सुरू झालेली आहे. विशेष सरकारी वकील किंवा तपास यंत्रणांनी न्यायालयात अर्ज दाखल करणे केलाय का? तर केलाय. संपत्ती ही गुन्ह्याशी संबंधित आहे की गुन्ह्यातून मिळवलेली आहे हे त्यात नमूद केलेलं आहे. दुसरी गोष्ट, न्यायालय प्राथमिक पुराव्यांच्या आधारे संपत्ती जप्त करण्याची परवानगी देऊ शकतं आणि संपत्ती जप्तीनंतर ती सरकारच्या ताब्यात जाऊ शकते. आता वाल्मिक कराड प्रकरणात याचा अर्थ काय आहे? कराडवर मकोका लावण्यात आलाय म्हणजे त्याच्यावर संघटित गुन्हेगारी टोळी चालवण्याचा आरोप आहे. त्याच्याकडे सध्या असलेली कोट्यवधींची संपत्ती ही खंडणी, धमकी, बेकायदेशीर वसुली अशा मार्गांनी मिळवलेली असावी असा पोलिसांचा आरोप आहे. त्यामुळे ही संपत्ती न्यायालयाच्या आदेशानं जप्त करण्यात येऊ शकते. आमदार सुरेश धस यांनी आरोपच केलेला आहे की या वाल्मिक कराडची संपत्ती 2000 ते 4000 कोटींच्या घरात आहे. त्यामुळे कोर्ट आता वाल्मिक कराडची संपत्ती जप्त करण्याचा आदेश देणार का याकडे सगळ्यांचे डोळे लागलेत. अर्थातच 17 जूनला याच मुद्द्यावर सुनावणी होणार आहे. आपल्याला आठवत असेल थर्मल पॉवर प्लांट या ठिकाणी नेमकं काय झालं? सुरुवातीला कोळसा सप्लाय करण्याच्या माध्यमातून हा वाल्या त्यात घुसला आणि अखेर संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे या वाल्मिक कराडच्या कोळशाच्या राखेतून वाल्मिक कराड गँग्स ऑफ परळी जन्माला आली. माफियांचं काळं साम्राज्य उभं राहिलं आणि परळीच्या औष्णिक विद्युत केंद्रानं वाल्मिक कराडच्या सत्तेला आता सुरुंग लावला. आता काय केलं शासनानं? निविदा असलेल्या कंपन्यांनाच आता परळीच्या दाऊदपूर तलावातून राख उपसण्याची परवानगी देण्यात आली आहे. खरं तर राखेतून पैसा, पैशातून सत्ता मिळवत या कराडनं खंडणी, खून, मारामाऱ्या करून आपलं काळं साम्राज्य उभं केलं. परळीच्या राखेचं काळं अर्थकारण याच्यापेक्षा भयानक आहे. परळी औष्णिक विद्युत केंद्रातून 600 ते 700 ट्रक राखेची अवैध वाहतूक होते. एक ट्रक राखेला 18 ते 20 हजारांचा भाव आहे. दररोज 1 ते 1.25 कोटींच्या राखेची विक्री होते. इतकंच नव्हे तर महिनाभरात 36 कोटी तर वर्षभरात 450 कोटींची कमाई होते. 52 वर्षापासून राख माफियांकडून ही वाहतूक केली जाते आणि अनेक वर्षांपासून राखेचं अधिकृत कंत्राटच कुणाला मिळालेलं नव्हतं, जे शासनानं आता निविदा प्रक्रियेतून सुरळीत केलंय. त्यामुळे वाल्मिक कराडची सर्व संपत्ती जमा करून तिला तात्काळ समाजासाठी तिचा कसा वापर होईल, लोकांसाठी तिचा कसा वापर होईल, तिचा वापर जनतेसाठी कसा होईल हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे. का? तर आता बीडच्या समस्या बघू आपण. कारण की वाल्मिक कराडने संपत्ती जमवली कुठून? या बीड मधल्या सर्वसामान्यांना त्रास देऊन, तिथल्या व्यापाऱ्यांना, तिथल्या स्थानिक लोकांना, तिथल्या गोरगरीब शेतकऱ्यांना, तिथल्या छोट्या मोठ्या व्यावसायिकांना त्रास देऊनच या वाल्मिक कराडने सगळी संपत्ती जमवली. त्यामुळे त्या संपत्तीवर अधिकार आहे तो बीडकरांचा, बीडवासियांचा आणि त्यांच्यासाठी ही संपत्ती कामी आली पाहिजे. मग त्यांच्या आरोग्यासाठी, त्यांच्या शिक्षणासाठी, त्यांच्या रोजगारासाठी, तिथल्या रस्ते विकासासाठी, पिण्याच्या पाण्यासाठी या या वाल्याची संपत्ती वापरता आली पाहिजे. खरं तर बीड म्हणजे काय? कष्टकरी ऊस तोडणी कामगारांचा जिल्हा म्हणून आपण बीडकडे बघतो. एक तर केवळ रोजगार आणि शिक्षण म्हणजे मजदुरी, बाकी काय नाही, शिक्षण या दोन्ही गोष्टींमध्ये बीड जिल्ह्यात गुन्हेगारीचं जन्म झालाय. कारण एक तर ही गुन्हेगारी पिढीजात नाहीये, शिक्षणाचा अभाव आणि अर्थातच रोजंदारीचा अभाव. त्यामुळं या सगळ्या प्रकरणामध्ये राजकीय वरदहस्त वाढला आणि त्यातून टोळ्या जन्माला आल्या आणि वाल्मिक कराडची गँग्स ऑफ परळी ही त्यातलीच एक प्रकारचं बीज आहे. खरं तर बीडकरांना पूर्वी मागास भाग म्हणून ओळखलं जायचं, आता गुन्हेगारीचा अड्डा म्हणून ओळखलं जात आहे. हे दुर्दैव आहे आणि हे दुर्दैव म्हणजे तितकी राजकीय इच्छाशक्तीचाच अभाव. शून्य राजकीय इच्छाशक्ती आहे. यांनी त्याच्यावर टोलवायचं, त्यांनी ह्याच्यावर टोलवायचं. हा पक्ष सत्तेत असला की त्यांनी विकास साधला नाही, तो पक्ष सत्तेत असला की त्यांनी विकास साधला नाही. अरे पण तुम्ही गेल्या अनेक वर्षांपासून स्वतःचा मात्र विकास साधला, त्याचं काय?
गोदावरी आहे, मांजरी नदी आहे, काय केलंय याच्यातनं? सिंचन प्रकल्पांची तर इतकी वाईट परिस्थिती आत्ताच जस्ट बीडला सगळ्यात मोठा धक्का बसलाय. काय धक्का आहे? तब्बल 17 सिंचन प्रकल्प बीडमधले रद्द झालेत. तब्बल 17. कारण काय तेही सांगतो. नुकतंच देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनं राज्यातील 903 विकास प्रकल्पांची प्रशासकीय मान्यता रद्द केली आहे. मागील 3 वर्षांपासून रखडलेल्या आणि प्रलंबित असलेल्या योजना बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. का रखडल्या गेल्या? का प्रलंबित राहिल्या? आणि याचा फटका बसलाय तो बीड जिल्ह्याला. बीड जिल्ह्यात मागील 3 वर्षांपासून रखडलेल्या 17 सिंचन प्रकल्पांची मान्यता रद्द करण्यात आली आहे. एकतर मुळात बीड दुष्काळी जिल्हा, कोरडवाहू जिल्हा आणि या दुष्काळी बीड जिल्ह्याला पाणीदार बनवण्यासाठी जलसंपदा विभागाकडून 17 सिंचन प्रकल्प मंजूर करण्यात आले होते. पण प्रशासकीय मान्यतेसह निधी मंजूर होता, तरी देखील 3 वर्षात प्रकल्पाचं काम सुरू झालं नाही. म्हणजे प्रशासकीय मान्यता पण मिळाली, निधी पण मंजूर होता, पण काम सुरू करण्याची इच्छाशक्ती कोणीच दाखवली नाही. त्यामुळे जलसंपदा विभागानं या प्रकल्पाची मान्यताच रद्द केली. दुष्काळी झळा सोसणाऱ्या बीड जिल्ह्याला हा अत्यंत मोठा फटका बसलाय, मोठा धक्का बसलाय. एकतर बीड जिल्ह्यातील प्रमुख समस्या म्हणजे मुळातच दुष्काळ, पाण्याची कमतरता, पाण्याचा अभाव, अनियमित पाऊस. शिवाय शेती आणि ग्रामीण भागातील लोकांच्या जीवनावर या समस्यांचा फार मोठा परिणाम होतो. या व्यतिरिक्त बेरोजगारी आहेच, शिक्षणाच्या संधीची कमतरता ही तर संधीची एक मर्यादाच आहे आणि त्यामुळे स्थलांतर वाढतंय. आरोग्य या बाबतीत म्हटलं तर ग्रामीण भागामध्ये आरोग्य सेवांची कमतरता दिसतेच. शिवाय बीड जिल्ह्याच्या विकासाचा दर आहे किती, त्याची गती म्हणजे गोगलगाई परवडली. आता एवढं सगळं जर या बीडमध्ये घडत असेल तर बीडला सुजलाम सुफलाम करायचं असेल तर बीडमध्ये कोणत्याही परिस्थितीत सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता या वाल्या करारची संपत्तीचा विनियोग करता आला पाहिजे. आणि हा विनियोग तेव्हाच होईल जेव्हा या बीड जिल्ह्याला या वाल्याच्या संपत्तीमधून जास्तीत जास्त पैसा मिळेल. सरकारी तिजोरीत किंवा सरकारच्या ताब्यात ते नुसती संपत्ती घेण्यापेक्षा या वाल्याच्या जमिनी, वाल्याचे फ्लॅट्स, या वाल्याच्या नावावर असलेली दुकानं पुण्यामध्ये, पिंपरी चिंचवडमध्ये, हे सगळं लिलावात काढा, त्यातनं पैसे गोळा करा. जप्त करून काय करायचं काय विचारताय? अहो बीडच्या विकासात लावा. बीडची गोरगरीब जनता, अहो किती स्थलांतर आहे बीडमध्ये. ऊस तोडणी कामगार दरवर्षी तिथून बाहेर पडतो. पोटा पाण्यासाठी करणार काय? नुकतीच बातमी आली आहे ना, 806 महिलांनी गर्भाशयाच्या पिशव्या काढल्यात. कशासाठी? का? कोण बघताय बीडकडे? आरोग्याच्या सेवाची वाट लागली. रोज मुर्दे पडतायत, अत्याचार होत आहेत, दरोडे पडतायत. पोलीस, गुंड आणि राजकारणी या तिघांनी हातात हात घालून सर्वसामान्यांची वाट लावली. त्यातलाच हा मोठा पोसलेला गुंड म्हणजे वाल्मिक कराड. 2000-4000 कोटींची संपत्ती या वाल्याकडे. त्याच्या गाड्या बघा, त्याच्या गाडीला टेकून याची पोरं फोटो काढतात. अरे काय चाललंय काय? एका नेत्यानं काय आश्रय दिला, या वाल्यानं अख्खं साम्राज्य उभं केलं. वाळू माफिया, भूमाफिया, राख माफिया आणि नंतर खंडणी माफिया. अजितदादा म्हणाले की बीडचा बारामती सारखा विकास करून दाखवा दादा. या बीडची वाट लावली या वाल्मिक कराडनं. एकेकाळी तुमच्याच पक्षात होता 12 वर्ष. 12 वर्षांतर कळालं हा वाल्या किती कसा नीच आणि नालायक आहे तो. मग याला राजाश्रय देणाऱ्यांना तरी तुम्ही का ठेवलंय पक्षात? अहो खरं तर चोराला जागा देणं आणि चोराला वाचवणं तो महाचोर असतो. कशाला ठेवली ती पक्षात सगळी? यांच्यामुळे वाट लागली सगळी बीडची. रस्त्यावर चालताना सुद्धा सर्वसामान्य माणसाला भीती वाटते, असुरक्षितता जाणवते. का? तर या गँगच्या टोळ्यांच्या युद्धातून कधी एखादी कुठली गोळी कुठं सुटायची आणि एखादा वार आपल्यावर व्हायचा, अशी परिस्थिती आज या बीड जिल्ह्यात झाली आहे. भयानक परिस्थिती आहे बीडमध्ये. अशा परिस्थितीतून आताच प्रकरण बघितलं आपण शिवराज दिवटे. अहो लहान लहान पोरं अजून मिसरूड फुटलं नाही त्यांना, वयाच्या 18 वर्ष ओलांडली नाहीत.
तर एकमेकांना मारतायत. दुसरा संतोष देशमुख करू म्हणून तुझा म्हणतायत. मध्येच त्या सुरेश धस यांनी सांगितलं होतं, ओठ कापतात आणि त्यात नशेची गोळी ठेवतात आणि 6-6 तास त्या नशेवर राहतात. काय चाललंय हे? बीडचे पोलीस अधिकारी बदलले, अधीक्षक बदलले, नवनीत कावतांनी बदल्या करून वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी लोक पाठवली, सगळं केलं. पण आता कुठेतरी बीडमध्ये शांतता, सुजलाम सुफलाम अवस्था व्हायला पाहिजे. अहो, बीड मधल्या लोकांना जगण्याचा अधिकार आहे का नाही? फक्त आपलं नुसतं राजकीय धुळवडी तिथे. एक तर आधीच त्या मराठवाड्यामध्ये या आरक्षणापायी ध्रुवीकरण झालेलं आहे. हा त्याचं तोंड बघत नाही, तो त्याचं तोंड बघत नाही. यामुळे इतकी वाईट परिस्थिती झाली की आज लोक एकमेकांसमोर यायला सुद्धा नको म्हणतात. कशासाठी हा मराठा आणि वंजारा वाद? कसली जात काढताय तुम्ही? अहो, या वाल्याने काय केलं बघा, इज्जत काढली आपली. 2,000-4,000 कोटींची प्रॉपर्टी, पुण्यासारख्या ठिकाणी फर्ग्युसन रोडवर 5-5 दुकानं, पिंपरी चिंचवड काळेवाडी भागात दुकानं, मगरपट्ट्यात फ्लॅट, जमिनी तिकडं, बार्शी काय, माजलगाव काय. अहो, चाललंय काय हे? हे जे सगळं कुणाच्यावर रस्त्यामुळे आहे? कोणी दिला राजकीय आश्रय माहित आहे का तुम्हाला? इतके वर्ष राजकारण करता की तुम्ही? आज का तुम्हाला त्या संपूर्ण बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद स्वीकारावं लागलं? एक पुण्याचं पालकमंत्रीपद हातात असताना सुद्धा. का? तर बीडची अवस्था तुम्हाला कळायला लागली की इतकी वाईट परिस्थिती झालेली आहे बीडची. अहो, धुवून खाल्लं या वाल्मिक कराडनी. कुठलीही नवीन एखादी कंपनी आली, एखादा उद्योग आला, काहीतरी गुंतवणूक केली की बिचारा तिथल्या पोरांना रोजगार मिळेल, काहीतरी तरुणांना, झालं सगळी वाट लावून टाकली या वाल्यानी. आला उद्योजक की घेतला त्याला आत. एवढी एवढी खंडणी दे, नाहीतर संपलं. नाही दिली की पळून न्यायचं, विरोध केला की खून करायचा. काय झालं संतोष देशमुखांचं? खंडणीला विरोध करण्यासाठी मध्ये आला म्हणून मारला. जगाला दाखवून देऊ, आपण संदेश देऊ. अरे काय भाषा! आणि एवढं करून 9 तारखेला हत्या झाली आहे संतोष देशमुखांची, आणि हा 31 डिसेंबरला शरण येण्यापूर्वी व्हिडिओ पब्लिश करतो आणि सांगतो आणि म्हणतो संतोष भाऊ देशमुख भाऊ. अरे ज्याला मारून बसला तू, 22 दिवस झाले त्या घटनेला तू मारून, आणि परत वरती त्याला भाऊ म्हणतो. भाऊ असता, अण्णा असता तर मारला नसता, आणि परत म्हणतो माझा त्याच्याशी काही संबंध नाही म्हणून. खंडणीच्या गुन्ह्यात आला, नंतर हत्येच्या गुन्ह्यात आला, आणि एवढं करून आता म्हणतोय की मला मकोकातून दोषमुक्त करा. डिस्चार्ज ऍप्लिकेशन म्हणजे तू मकोकातून सुटला की तुला मोका मिळाला जामीन मिळवण्याचा, की मोकळा तू की आहेस तिकडे सगळे चॅट करणारे, तिकडे इंस्टाग्रामवर टाकणारे, वाल्मिक अण्णा इज बॅक, वाल्मिक अण्णा इज बॅक. कोणी हत्ती तयार करून ठेवलाय मिरवणूक काढायला, कोणी गाड्या ठेवल्यात पेट्रोल भरून, डिझेल भरून वाल्याची मिरवणूक काढायला. अरे काय चाललंय काय? ज्यानं बीडला धुधू धुतलं, लोकांना राखेत बुडवून मारलं, कोळसा तोंडात घालून संपवलं त्याला, घराच्या घर संपवली, उजाड केली सगळी, अशा वाल्याला साथ देतोय ती माणसं. अरे स्वतःच तर नुकसान केलंच, पण बीडच्या लोकांचं पण नुकसान झालं. त्याचं काय? आज का बीड मधल्या मुलांना बाहेर येऊन पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी नोकरी करावी लागते, शिकावं लागतं? बीडमध्ये चांगल्या शिक्षण संस्था का नाही निर्माण होऊ शकत? बीडमध्ये चांगले हॉस्पिटल्स का नाही निर्माण होऊ शकत? बीडमध्ये चांगले उद्योजक का नाही येऊ शकत? का नाही गुंतवणूक होत आहे बीडमध्ये चांगली? काय परिस्थिती झाली आहे बीडची? 17 सिंचन प्रकल्प रद्द. अरे लाज वाटली पाहिजे राज्यकर्त्यांना. तिथल्या प्रशासकीय मान्यता आहे, वर्क ऑर्डर आहे, निधी मंजूर आहे, तरी सुद्धा प्रकल्प प्रलंबित. काय करणार शासन तरी? आलेला निधी पण वाया घालवला. अहो, बीडला पाणी मिळेल तर कुठे ना कुठेतरी बीड टिकेल. अरे काय बीडची एक काळची भूमी,
दंडकारण्य, चंपावती नगरी, भीड, काय नाव बीडचं. परळी वैद्यनाथ प्रत्यक्षात बीडमध्ये 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक. आणि अशाच परळीत हा वाल्या आला. तो आला, परळीला पण धुतलं आणि बीड जिल्ह्याला पण धुवून काढलं. आणि वर म्हणतोय माझा काही संबंध नाहीये, मला दोषमुक्त करा. आय एम नॉट गिल्टी, मी दोषी नाहीये, माझा काही संबंध नाहीये संतोष देशमुख प्रकरणाशी. त्यामुळे आता कोणत्याही परिस्थितीत सरकारने लक्ष घातलं पाहिजे. एकतर याच्यावर मकोका लागता लागत नव्हता, याला खंडणीच्या गुन्ह्यातच फक्त घेऊन ठेवला होता. 36 दिवसांनी याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल झालाय. अशा माणसाला जर तुम्ही पुन्हा मकोकातनं बाहेर काढलं तर वाट लागली त्या बीडची. म्हणजे परत सर्वसामान्यांनी दहशतीच्या खालीच जगायचं. परत ह्याच्या टोळ्या, परत ह्याच्या ह्याला काय आहेत, 5-50 सुदर्शन गुन्हे रस्त्यावर पडले असतील त्याच्यासाठी. आहेतच अजून. इंस्टाग्रामवर वाटच बघतायत कधी येतायत. वाल्मिक अण्णा काय, भाऊ काय, ताता काय, दादा काय, हा यांचा तारणहार. त्यामुळं फक्त आता केवळ एवढंच राहिलंय, या वाल्यानी यायचं आणि मी मात्र धुतल्या तांदळासारखं असं दाखवून बोंबलत फिरायचं. पुन्हा टोळ्या तयार करायच्या, पुन्हा आपलं साम्राज्य उभं करायचं. आहे असं राजकीयावर धास्त. अरे किती वर्ष पोचणार हे वाल्या फिल्या. त्याला तिथं व्हीआयपी ट्रीटमेंट जाईल तिथं, त्याला उदोच त्याचा. मध्ये काय कुठं पोटात दुखतंय, त्रास होतोय, इन्फेक्शन होतंय, नेलं सरकारी दवाखान्यात, त्या बीडला रुग्णालयात, तिथं पण व्हीआयपी ट्रीटमेंट. जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट. ते जालिंदी सुपेकरांचं नाव येतंय त्यात पण. या वाल्याला बीडमध्ये त्या बीडच्या कारागृहात ठेवण्यात महत्वाची भूमिका सुपेकरांनी बजावली होती, हे पण येतंय पुढे. अरे चाललंय काय? कोण हा वाल्या? का वाचवता ह्याला? बरं याचा असा काय उद्योग आहे की त्यांनी एवढी संपत्ती गोळा केली आहे? काय म्हणजे त्यांनी केलं काय? गुन्हे बघा त्याचे. खंडणी, अपहरण, दरोडा, धमकावणे, दंगल घडवणे, सार्वजनिक शांततेचा भंग करणे, या असल्या गुन्ह्यांतून पैसे जमा केले. आणि मग या सगळ्या पैशातून आपल्या नावावर, आपल्या कुटुंबाच्या नावावर हेच संपत्ती दिली लुटून. ह्याच्या नावावर फ्लॅट, त्याच्या नावावर दुकान, ह्याच्या नावावर जमीन, सगळं माझं. धनंजय मुंडे आमदार, हा प्रति आमदार. धनंजय मुंडे पालकमंत्री, हा प्रति पालकमंत्री. धनंजय मुंडे कृषी मंत्री, हा प्रति कृषी मंत्री. जे त्यांना पद मिळेल त्या पदाचं प्रतिबिंब म्हणजे वाल्मिक कराड. अहो किती वर्ष याचा उद्योग चालू आहे या बीडमध्ये. सगळे राजकारणी ओळखून होते, कारण की सगळ्या राजकारण्यांसोबत फोटो आहेत. एक सुद्धा असा म्हणू शकत नाही की माझ्यासोबत त्याचा फोटो नाही. सगळ्यांसोबत फोटो आहेत. पण कुणीही त्याचा आलेख बघितला नाही, कुणीही त्याचा भूतकाळ बघितला नाही, कुणीही त्यांनी काय उद्योग केलेत, त्याच्यावर काय गुन्हे दाखल आहेत, कोणीही काही तपासलं नाही. धनंजय मुंडेंच्या जवळचा निकटवर्तीय बास, हीच ओळख. भाजपमध्ये असताना पण तेच, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना पण तेच. अरे यांच्या हातून हाकनाक जीव गेला सर्वसामान्य माणसाचा, सेवाभावी वृत्तीच्या सरपंचाचा. अहो याच्याकडे 5 पायलीला 50 पडले. तो हे सुदर्शन घुले बिले, सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, महेश केदार, जयराम चाटे, ते प्रतीक घुले, अरे 5-50 टोळे असतील याच्याकडे. याला काय फरक पडला हो? एक टोळी आत आहे तर दुसरी टोळी बाहेर. अहो याला त्रास नको म्हणून बीड मधल्या तुरुंगातल्या टोळ्या दुसऱ्या तुरुंगात हलवल्या, पण याला नाही हलवला. याला ऑर्थरला पण नाही पाठवायचा आणि येरवड्याला पण नाही पाठवायचा, याला बीड मध्येच ठेवायचा. आठवले गँग बाहेर, गित्ते गँग बाहेर. अरे असा हायकोण हो? हा हायकोण? याला पोचण्यासाठी एवढं सगळं चाललंय. आताच मी तुम्हाला त्याची संपत्ती वाचून दाखवली. अहो एवढ्या संपत्ती जर याच्या नावावर असतील तर या फक्त कळलेल्या आहेत.
ज्या कळल्याच नाही त्यांचं करायचं काय? बघा, 1,69,00,000 जमीन केजमध्ये, 48,26,000 किमतीची शेत जमीन दगडवाडीमध्ये, बीडमधल्या लोकांनी गावं माहिती आहेत. 12 हेक्टर जमीन 5,84,000 तडोळीमध्ये, परळीतल्या वडगावमध्ये बायकोच्या नावावर 1,79 हेक्टर जमीन 13,15,000 रुपये. पुण्यात, पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड 5 फ्लॅट, एकूण किंमत 75 कोटी, म्हणजे एक फ्लॅट 15 कोटींचा, 15×5 = 75. दुकानं फर्ग्युसन कॉलेज रोडवर 7 आहेत, एक दुकान 5 कोटीचं, 7×5 = 35 कोटी. इथेच झाले 110 कोटी. जमिनींचे वेगळेच, इतर मालमत्ता, जमिनी बार्शी, माजलगाव, दिघोल, 150 एकर जमीन कशाला म्हणतात. गाड्या तर बोलूच नका, या गाडीत उतरायचं आणि त्या गाडीत बसायचं. इंडिवर काय, ती मर्सिडीज काय काय काय, आता गाड्यांची नावं तर तुम्हाला मी मागाशी त्या नाना गायकवाडच्या लाईव्ह मध्ये ऐकवलीच. 2 अवजड वाहनं, जेसीबी. अरे कुठून एवढा संपत्ती, कुठून एवढी पैसा आला? बरं, हे काही एकट्याच आहे का ह्याच्या? का ह्याच्या नावावर आहे पण आहे दुसऱ्याचं? काढा ना शोधून, कुठून पैसा कमवला एवढा? कंपनी आली की त्याला घेतलाच त्या अधिकाऱ्याला घरात आत. त्याचं ते काही कार्यालय होतं, ते धनंजय मुंडेंचं कार्यालय हा चालवायचा. एवढी एवढी खंडणी पाहिजे, एवढे एवढे पैसे पाहिजेत, नाही तर सगळं दुकान गुंडळायचं निघायचं. आवादा कंपनीच्या मालकाला, अधिकाऱ्याला तेच केलं ना. इतका माग लागला त्याच्या, शेवटी अख्खा माणूस खाल्ला यांनी. अरे कधी संपणार हा उद्योग? हे बीड मधले असले वाल्यासारखे आहेत ना, हे जोपर्यंत तुम्ही असे चिमटीला पकडून बाहेर काढत नाही ना, तोपर्यंत कधी आयुष्यात नाही बीड सुधारायचं. बीड सुधारायचं असेल तर पहिल्यांदा या गुंडा पुंडांना, राजकीय आश्रय देणाऱ्यांना पहिल्यांदा दम द्यायला पाहिजे. असली माणसं परत तुमच्या आसपास सुद्धा दिसता कामा नये. दादा, तुम्ही पहिल्यांदा जेव्हा गेला होतात पालकमंत्री बनून बीडमध्ये, तेव्हा परळीमध्ये तुम्ही बोलला होतात कार्यकर्त्यांना, आपल्या आजूबाजूला चांगली आचरण चारित्र असलेली माणसं ठेवा. त्यावेळी तुमच्या बाजूला धनंजय मुंडे पण होते. धनंजय मुंडेंना पण हे व्यक्तिगत सांगितलं का नाही? एवढंच फक्त सांगा की बाबा, तुमच्या पण आजूबाजूला असली वाल्यासारखी माणसं ठेवू नका. नियम सगळ्यांना सारखे ना. ते तिकडे प्रतापराव चिखलीकर, तुमचे आमदार, प्रवेश केला होता नांदेडमध्ये त्यांनी त्या मटका किंगचा. तुम्हाला कळल्यावर काय केलं तुम्ही? तात्काळ हकालपट्टी आहे, असली माणसं माझ्या पक्षात नको. राजेंद्र हगवणे, वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण, काय बोललात तुम्ही? आता मला शब्द नाही वापरतायत. असली नको माझ्या पक्षात म्हणून नालायक माणसं बोलला होतात ना तुम्ही, हकालपट्टी केलीत. मग मला हेच म्हणायचंय, यापुढे येणाऱ्या प्रत्येक आपल्या नेत्यासमोर जी काय, नेत्यासोबत जी माणसं येतात ना आणि तुमच्यासमोर फोटो बिटो काढतात, ती पहिले कोण आहे चेक करा सगळे. नंतर हीच त्या नेत्याला संपवतात आणि तुमचा पक्ष वाट लावतात. आज प्रत्येक पक्षात असा कुठं ना कुठेतरी वाल्या दडलाय. त्या वाल्याला शोधून काढा, ज्याच्यामुळे पक्षाची पण प्रतिमा मलिन होते. आहेच आता 10 जूनला पक्षाचा वर्धापन दिन, तुम्ही अर्थातच मोठमोठे निर्णय घ्याल, पण हा निर्णय पहिला घ्या. कार्यकर्ता हा उत्तमच असला पाहिजे, गुन्हेगारी पार्श्वभूमी असताच कामा नये. आणि जे नेते मंडळी मिरवतात ना ज्यांना घेऊन, त्यांची पण प्रतिमा स्वच्छ असली पाहिजे. कारण की या अशाच माणसांमुळे पक्षाची वाट लागली, खरं तर. स्वतः शरद पवार साहेब म्हणाले होते, या धनंजय मुंडेंना कशा कशातनं बाहेर काढलं मी. हे कशा कशातनं कोट अनकोट आहे शब्द, फार महत्वाचा. कशा कशातनं म्हणजे तुम्ही जेव्हा एक राष्ट्रवादी होती तेव्हा तुम्हाला माहित होतं की धनंजय मुंडे कशा कशात आहेत. त्याच वेळी तुम्ही पांघरून घातलात ना चुकांवर. ते घातलं नसतात ना तर आता एवढं गळ्यापर्यंत आलं नसतं. म्हणजे तुम्हीच तुमच्या नेत्यांना सावरायचं आणि तेच मग तुमच्या उपनेत्यांनी त्यांच्या लोकांसाठी करायचं.
धनंजय मुंडेंनी हेच केलं. वाल्मिक करारांनी हे केलं, असू द्या. वाल्मिकांनी असं केलं, असू द्या. असं करून पांघरून घालत 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 शेवटी काय झालं? तुम्ही त्यांच्या डोक्यावर राजकीय वरदस्त ठेवलात, पण आज त्या वाल्यानं तुमच्या डोक्यावर मिऱ्या वाटल्या. एकेकाळचा बीडचा नेता, विरोधी पक्षनेता म्हणून सभागृह हादरून सोडणारे, खरडे वक्ते, भाषण ऐकायला गर्दी व्हायची तुमची मुंडे साहेब. आज तुम्ही बोलणं झालाय. परवा गोपीनाथ गडावर गोपीनाथरावांच्या स्मृती दिनानिमित्त पंकजा मुंडेंना तुम्ही स्वतःहून सांगितलं आमच्या वतीनं तूच बोल. तुम्ही मौन बाळगलत का? का बोलता येत नाहीये? का मौन बाळगावं लागतंय? त्याचं कारण हेच आहे. या वाल्याने केलेले उद्योग सगळे तुमच्या समोर दिसतात आणि तुम्ही 10 दिवस विपश्यना केली आहे नाशिकला इगतपुरीला जाऊन. खरं तर वाल्याला तुम्ही 2-5 वर्षापूर्वीच नाशिकला न्यायला पाहिजे होता. पण आता वेळ गेला, उशीर झाला, वेळ निघून गेली. गरज त्याला होती. म्हणून आता या असल्या वाल्यासारखे जवळ करू नका. ही वाळवी आहे. दिमक म्हणतो आपण त्याला. ते लाकडाला पोखरून 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 पार भुसा काढते त्याचा. तेच केलं. धनंजय मुंडे म्हणजे त्याच्यासाठी एक भरभक्कम लाकूड त्या वाल्याने पोखरून 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 सगळा भुसा केला आणि स्वतःचं साम्राज्य उभं केलं. त्यामुळे आता पर्याय एकच आहे. या वाल्याची सगळी संपत्ती बीडकरांच्या नावावर करा. बीडकरांच्या नावावर म्हणजे काय? त्यांच्या विकासासाठी वापरा. जप्त करून सरकारच्या ताब्यात ठेवण्यापेक्षा, अहो त्याच्या किती गाड्या आहेत? सगळ्या जप्त केल्यात ना गाड्या. त्या धूळ खात पडून कशाला पोलीस ठाण्याच्या आवारात ठेवताय? लिलाव करा त्यांचा, काढा पैसे त्याच्यातनं, घ्या जमिनी विका, लिलाव करा. त्याचं काय अजून कुठं असेल ते सगळं काढा आणि बीडच्या विकासाला द्या. तेव्हा कुठं बीडचा विकास होईल आणि त्यांना पण लोकांना आनंद होईल. आमची लुटलेली संपत्ती आमच्या बीडकरांसाठी, आमच्या बीडच्या विकासासाठी वापरली जाते. तर आणि तरच त्याचा उपयोग आहे. या वाल्याच्या संपत्तीचा जप्त करण्याचा फायदा आहे. बघा समाज माध्यमांवर चर्चा तीच चालू आहे. मी एकटाच नाही म्हणत आहे. या वाल्यानी जेवढं लुटलं ना बीडकरांना, ती संपत्ती त्यांनाच द्या, त्यांच्याच पदरात टाका आणि बीडचा विकास करा. चांगले उद्योग आणा, गुंतवणूक करा. खंडणी मागणार नाही, त्यांना कोणी त्रास देणार नाही, धमकावणार नाही, अपहरण करणार नाही. अशा पद्धतीनं व्यवहार ठेवा. संतोष देशमुख प्रकरण परत बीडमध्ये घडणार नाही यासाठी प्रयत्न करा. हे राजकीय इच्छाशक्ती असली पाहिजे. किती मोठमोठी नावं आहेत तिथं. स्वतः मंत्री पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, विजयसिंह पंडित आहेत, प्रकाश सोळुंके आहेत, नमिता मुंदडा आहेत, सुरेश धस आहेत. अहो सगळे मातब्बर तुम्ही राजकीय नेते, इतके वर्ष राजकारण करताय. घराण्याचा वारसा तुम्हाला राजकारणाचा सगळ्यांना. मंत्रीपद भोगलेली आहेत, आधी पालकमंत्रीपद भोगलेली आहेत. का बीडचा विकास होत नाही? संदीप क्षीरसागर आहेत. अहो या ना सगळे एकत्र. कशाला बाकीची नाटकं पाहिजेत? हा त्या पक्षाचा आणि तो त्या पक्षाचा, हा असा करतो. खासदारच बजरंग बाप्पा सोनावणे. अहो कुठला पक्ष बघण्यापेक्षा बीडचा विकास कसा साधता येईल यासाठी मला काय करता येईल याचा पहिले प्रयत्न करायला पाहिजे. माझ्या बीडच्या प्रत्येक मनुष्याला उत्तम आरोग्य व्यवस्था मिळाली पाहिजे. माझ्या बीडमधल्या प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षण मिळालं पाहिजे. का मुंबई पुण्याला त्यांनी जायला पाहिजे? इथं का नाही मी शिक्षण संस्था उत्तमाची उभारू शकत? माझ्या बीडमधल्या लोकांना पाणी, रोजगार सगळं व्यवस्थित मिळालं पाहिजे. छोटे मोठे उद्योगधंदे सुरू करण्यासाठी त्यांना पैसे पुरवता आले पाहिजेत. पण आमच्याकडे पुरवतात शस्त्र परवाने, 1200 शस्त्र परवाने. अरे लाजा वाटल्या पाहिजेत मंजूर करणाऱ्यांना पण. बंदूक बापाच्या कमरेला आणि हातात पोराच्या, आणि काय करतोय? हवेत गोळीबार, बार बार बार.
अरे काय चाललंय काय? कुणी येतंय आणि कुणी बार उडवतंय? या सगळ्या प्रकरणामध्ये शस्त्र परवाने नंतर नवनीत कावत यांनी दम भरला. काही शस्त्र परवाने जे बिनकामी राजकीय बळाचा वापर करून जे काही मिळवले गेले ते सगळे रद्द केले त्यांनी. उत्तम आहे. नवनीत कावत यांनी डिपार्टमेंटला पण शिस्त लावलेली आहे. ही शिस्त आता डिपार्टमेंटच्या लोकांनी पाळावी म्हणजे झालं. त्या संतोष देशमुखच्या प्रकरणात जसं झालंय ना तसं होऊ नये. ते महाजन पाटील सारखी माणसं परत खरं म्हणजे अक्षरशः तुम्हाला सांगतो संतोष देशमुख प्रकरण हे पोलिसांनी केलेल्या दिरंगाईचा प्रकार आहे. कुणाला वाचवायला गेलात तुम्ही? या असल्या वाल्या फिल्यांना, त्याच्या टोळक्यांना? अहो जागा ना प्रत्येक जणाने आपापल्या कर्तव्याला. सर्वसामान्य माणसाला जगवणं हे काम आहे बीडच्या सगळ्या पोलिसांचं. नवनीत कावत सुधारतायत तुमची प्रतिमा, ती सुधारून घ्या. काय अवैध धंदे चाललेत बीडमध्ये? करा ना बंद ते सगळे. बारकी पोरं ढोरं या सगळ्या बाक्षा काट्यान सुऱ्यान घेऊन जर एकमेकांवर हल्ला चढवत असतील तर काय परिस्थिती आहे बीडची? पुराण काळातलं बीड ज्याचं नाव घेतल्यानंतर सुद्धा आदराचं स्थान म्हणजे बीड. परळी वैजनाथ म्हटलं तर मान झुकते तुमची. परराज्यातून परदेशातून पर्यटक येतात परळीत बघायला. शंकराचं स्वयंभू स्थान आणि तिथं आम्ही हे उद्योग करतोय. अरे हाच का आदर्श वाल्या? हा आदर्श आहे तुमचा? जर पोरांना व्यवस्थित शिक्षणच नाही, हाताला रोजगार नाही, मग टोळ्यांमध्ये जातात पोरं. पूर्वी ऊसतोड्यांची टोळी होती, वीट कामगारांची टोळी होती, आता या वाल्याची टोळी. आणि मग त्या टोळीत घुसलं की मिळालं सगळं. मग दारू काय, पैसा काय, सत्ता काय, पद काय, झालं तयार एक वलय. अरे यामुळे अख्ख्या पिढ्या बरबाद होतील रे, या वाल्यासारख्या माणसांना जवळ करून. काढलं या वाल्यामुळं. उलट त्याच्यामुळे तर बीडचा विकास संपला. आता पोरं ढोरं सगळी बिचारी मार्गाला लागली. याच बीडमध्ये आता आपण बघितलं युपीएससीचा निकाल लागला. 4 डॉक्टर पोरं डायरेक्ट IAS कष्ट करून पुढे आली ना. स्टिपचल स्पर्धेमध्ये बीडच्या मुलानं नाव देशाचं नाव कोरलं जगाच्या पटलावर. यांचा उदो उदो राहिला बाजूलाच. या इंस्टाग्राम आणि फेसबुक आणि काय त्या वाल्याच्या गाड्यां ती काय पोरं फिरतात आणि काय ते डायलॉग. आमचा वाल्या असा ना, आमचा अण्णा तसा ना, आमचा असा. अरे कुणाला आदर्श ठेवताय तुम्ही? कुणाचा आदर्श पाळतोय आपण? या असल्या लोकांमुळे तर वाट लागली आणि यांच्याच वळचणीला सगळे जाऊन बसतात. आणि हे कुणाच्या तरी राजकीय वळचणीला असतात. म्हणून अशांना पहिल्यांदा काट्यासारखं बाजूला केलं पाहिजे आता. आणि ही प्रत्येक पक्षाची जबाबदारी आता. केवळ बीड नाही, जिथं जाईल तिथं हेच उद्योग चालू आहेत महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांमध्ये. खरं म्हणजे आता जबाबदारी आहे आपल्याला तरुणांना वाचवण्याची, त्यांचं जीवन सुधारवण्याची. ते जीवन सुधारेल तेव्हाच जेव्हा त्यांच्या हातात उत्तम शिक्षण आणि उत्तम रोजगार येईल. ते त्या जिल्ह्यात कसे उत्तम उद्योगधंदे करू शकतील, मोठे उद्योजक बनतील, शिकण्यासाठी त्यांना माध्यम मिळतील, संसाधनं मिळतील, यासाठी लावा पैसा कामाला. अरे किती भ्रष्टाचार आणि किती या भ्रष्टाचारानंतर वाट लागली. अख्खी पोलीस यंत्रणा पोखरली गेलेली आहे. काय आज वाभाडे निघतायत कायदा सुव्यवस्थेच्या त्या राबवणाऱ्या पोलिसांचे. बघतोय आपण रोज दिवसागणिक सुपेकरांवर एक नवीन आरोप. 500 कोटी, 300 कोटी, 150 कोटी, 5 कोटी, 50. अरे चाललंय काय? कोटीच्या खाली बोलतच नाही कोणी. नुसते पैसे, लोभ, नुसता लोभ,
अभिमान, ताठा, गर्व, अहंकार ह्याच्यापेक्षा काहीच नाही. आल्या इलेक्शन, आली निवडणूक की येतो पैसा बाहेर, लावायची पोरं कामाला. तेवढ्या पुरतं मिळालं पोरांना, नंतर संपली. पोरं कुठं गेली, काय काय कोण बघत नाही. मी निवडून आलो, विषय संपला. मी जिंकलो ना, विषय खलास. अरे पिढ्याने पिढ्या बरबाद केला तुम्ही. राजकारणात यायला पोरं घाबरायला लागली. त्या असे जर नग जर असतील या वाल्यासारखे, तर कसे येणार पुढे पोरं, कशी घडणार पुढं? आता एकच पर्याय या गोष्टीला, या वाल्याची पहिले संपत्ती जप्त करा, सगळी आहे तशी. आणि ती जप्त केली की सरकारी तिजोरी करण्यापेक्षा, सरकारच्या ताब्यात देण्यापेक्षा पूर्ण लिलाव करा तिचा. आणि तो अख्खा त्यातनं जो काही पैसा उभा राहील, तो सगळा पैसा बीडच्या विकासासाठी द्या. बीडमध्ये पाणी कसं खेळेल, बीडमध्ये जनजीवन कसं सुरळीत होईल, कसे रस्ते पोहोचतील गावोगावी, खेडोपाडी, बीडमध्ये कशी आरोग्य यंत्रणा उभी राहील, बीडमध्ये कसं शिक्षण संस्था उभ्या राहतील, पोरं कशी शिकतील, कशी मोठी होतील, बीडमध्ये उद्योगधंदे कसे येतील, यासाठी त्या संपत्तीचा वापर करा ना. अहो काय फरक पडला? नाहीतरी लुटलेली कोणाची आहे? जनतेचीच ना. सर्वसामान्य जनतेचेच पैसे लुटले ना या वाल्यानं. राखेतनं काढले, वाळूतनं काढले, खंडणीतनं काढले, मारून काढले, झोडून काढले, वेळ प्रसंगी ठार मारून काढले. काढा हा सगळा पैसा बाहेर. आणि ज्या जनतेचा आहे त्या जनतेच्या पदरात होता आणि जनतेला न्याय द्या. म्हणून जो प्रश्न विचारला जातोय ना, की या वाल्याच्या करोडोच्या संपत्तीचं करायचं काय? अहो काय करायचं म्हणून काय विचारताय? जप्त करा आणि बीडचा विकास साधा. हाच आहे मोका. वाल्याला मकोकातून बाहेर काढण्यापेक्षा त्याला तिथंच ठेवा आणि त्याच्या संपत्तीची जप्ती झाल्यानंतर त्यातून मिळालेल्या पैशातून, संपत्तीतून बीडचा विकास साधा. हेच फायद्याचं आहे, हेच फायद्याचं आहे. पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बात.